मी जन्माला आल्याच्या नंतर कसा वागतो, माझी मेंटॅलिटी काय आहे, माझा स्वभाव कसा आहे, माझ्या आवडीनिवडी काय आहेत, माझं दिसणं कसं आहे, याचा गर्भसंस्कारामध्ये किती % रोल असतो? हे गर्भसंस्कार अलीकडच्याच काळात ऐकायला मिळायला लागलं. पूर्वी नव्हतं का आणि आत्ताच आलंय का? गर्भसंस्कार याचा रेफरन्स आपल्याला सगळ्यात जुनं वैद्यकशास्त्र आयुर्वेदशास्त्र, ज्याला 5000 वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. इच्छताम यादृशम पुत्रम तद्रूप चरितांचितव चिंतयताम जनपदस्तदा आचार परिच्छेदव. म्हणजे आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की आपल्याला पाहिजे तसं बाळ मिळवता येतं. पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा काय रोल असतो गर्भसंस्कारमध्ये आणि ते कसे वापरले जातात? पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे रोज स्वतःला अशा काही गोष्टी रेग्युलर टप्प्यामध्ये सांगणं. आणि नंबर 4 बीज, आईचं स्त्रीबीज आणि बाबांचं पुरुषबीज. स्त्रीबीज पुरुष उच्च प्रतीच्या क्वालिटीचे आहेत तरच हे पॉसिबल आहे. जर ते उच्च प्रतीचं नाही तर गर्भधारणा होणारच नाही. प्रेग्नन्सीच्याच काळामध्ये म्युझिकला पण फार महत्त्व सांगितलं जातं गर्भसंस्कारमध्ये. त्याचा काय रोल असतो म्युझिकचा? की म्युझिकचा इम्पॅक्ट एखाद्या गर्भवती मातेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भातील अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, साधनं नको असलेल्या गुणांना कमी करणं म्हणजेच गर्भसंस्कार. की मी आणि माझं बाळ आम्ही बुद्धिवान आहोत, आम्ही धैर्यवान आहोत, आम्ही सक्षम आहोत, आम्ही हुशार आहोत, माझं बाळ खूप हुशार आहे, असं आपण त्यावेळेस ते अफर्मेशन म्हणू शकतो. किती महत्त्वाचं असतं वडिलांचं? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत संवेदनशील परंतु तेवढ्याच ताकदीचा विषय आहे. आजचा विषय हे मला असं वाटतं की काळाची गरज आहे. सांगितलं जातं की अभिमन्यूला चक्रव्यूह कसं भेदायचं हे त्याने पोटात शिकला होता. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सुभद्रेला ती कहाणी सांगितली आणि पोटात असलेल्या अभिमन्यूने ती कहाणी ऐकली, ते चक्रभेद कसा करायचा हे ऐकलं आणि त्याने तो चक्रभेद केला देखील. याची मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे की आपला जो काही स्वभाव आहे, आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा आपली जी काही पुढची पिढी आहे ती घडण्याची सुरुवात ही गर्भावस्थेमध्ये होते. हे अंतिम सत्य आहे. मग खरंच गर्भावस्थेमध्ये असे काही गर्भसंस्कार करून आपल्याला पाहिजे तशी मुलं जन्माला घालता येऊ शकतात का? हे एक विज्ञान आहे की अगदीच आपली फक्त श्रद्धा आहे? या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला करायचा आहे. आपल्याला आपली मुलं, कारण आपण जेव्हा एक लिगॅसी फॉरवर्ड करतो तेव्हा आपली मुलं आपल्यापेक्षाही श्रेष्ठ व्हावीत, त्यांनी आपलं नाव कमवावं हे प्रत्येकाला वाटत असतं. परंतु त्याच्यासाठी जे काही करायचं ते कुठून करायचं, कसं करायचं, तर त्याची पहिली स्टेप असते गर्भसंस्कार. आणि तेच गर्भसंस्कार कसे करायचे, कोणी करायचे, कधीपासून त्याची सुरुवात करायची, त्याचे इफेक्ट्स काय होऊ शकतात किंवा जर गर्भसंस्कार नाही केले तर काय होऊ शकतं, या सगळ्यांची इत्थंभूत चर्चा आजच्या या पॉडकास्टमध्ये होणार आहे. विषय मी सुरुवातीलाच सांगितलं की संवेदनशील आहे, तेवढाच गांभीर्यपूर्ण आहे आणि म्हणूनच अशा गंभीर विषयावरती छान चर्चा करण्यासाठी आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत डॉक्टर श्रीमंत पवार सर. ते आयुर्वेदाचार्य आहेत आणि या विषयामध्ये महारथ हासिल असलेले आहेत. सो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ वळूयात आजचे आपले गेस्ट डॉक्टर श्रीमंत पवार यांच्याकडे. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. कसे आहात? थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप मजेत, छान वाटलं तुमच्या मंचावरती तुम्ही आम्हाला कॉल केलात. नक्कीच थँक्यू नक्कीच सो मच. नक्कीच सर. जसं मी आत्ता इंट्रो दिलाच की आपण गर्भसंस्कारबद्दल बोलणार आहोत. तर काय होतं की हे पॉडकास्ट वगैरे करण्यापूर्वी ना मला सुद्धा असं वाटायचं की गर्भसंस्कार वगैरे काय असतात किंवा अगदी करतही जरी असतील तरी त्याला असं एक गोड नाव नव्हतं पहिले. गर्भसंस्कार वगैरे त्याचं काही वेगळं शास्त्र आहे, त्याची काही टेक्निकॅलिटी आहे, असं एवढं काही माहीत नव्हतं. हे गर्भसंस्कार अलीकडच्याच काळात ऐकायला मिळायला लागलं. हे पूर्वी नव्हतं का आणि आत्ताच आलंय का? येस, छान प्रश्न विचारला सुरुवातीला, कारण ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. गर्भसंस्कार याचा रेफरन्स आपल्याला सगळ्यात जुनं वैद्यकशास्त्र आयुर्वेदशास्त्र, ज्याला 5000 वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. गर्भसंस्कार हे गर्भवती मातेची एक आयुर्वेदीय जीवनशैली आहे आणि म्हणून ते अलीकडच्याच काळातला ह्याच्यातला भाग नाही आहे, पण मधल्या काळांमध्ये ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. आणि आता त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत इझिली सहज पोहोचतंय, याच्यामुळे त्याचा अवेअरनेस वाढतोय. मग आयुर्वेदशास्त्रामध्ये 5000 वर्षांपूर्वी त्याची व्याख्या पण खूप छान सांगितली, कारण जो पण गर्भसंस्कार काय ते कळणार नाही तो पण ते इम्प्लिमेंट होत नाहीत. मग
मग गर्भसंस्कारात 2 शब्दांनी बनलाय, गर्भ आणि संस्कार. संस्कार. मग 5,500 वर्षांपूर्वी डॉक्टर चरकांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले त्याच्या व्याख्या. त्यांनी सांगितलं गर्भ म्हणजे काय, शुक्र शोणित जीव संयोगे तू खलु कुक्षिके ते गर्भसंज्ञा भवती. म्हणजे अर्थात संस्कृतमध्ये त्यांनी सांगितलं की आईच्या गर्भाशयामध्ये आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पुरुषबीज एकत्र येत असताना त्याच्यामध्ये तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश झाल्यानंतर जो जिवंत मांसाचा गोळा बनतो आणि वाढतो त्याला गर्भ म्हणतात. याच्यासोबत त्यांनी संस्काराची पण खूप छान व्याख्या सांगितली. त्यांनी सांगितले संस्कारो ही गुणांतराधानम. संस्कार म्हणजे गुण बदलणं, अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं, काढून टाकणं म्हणजे संस्कार. आणि मग गर्भसंस्कारमध्ये आपल्याला तेच अपेक्षित आहे की एखाद्या गर्भवती मातेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भातील अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, साधनं, नको असलेल्या गुणांना कमी करणं म्हणजेच गर्भसंस्कार. बरं. तर हे ऐतिहासिक आहे, प्राचीन आहे. मला पण खूप लोक विचारतात की नक्की याचा रेफरन्स कुठं आहे. ऐकायला खूप भारी वाटतं. चरक संहितेमध्ये आहे. हा, बरं. वेगवेगळ्या संहितांमध्ये डिटेल वर्णन आहेत आणि चरकांना फादर ऑफ आयुर्वेदा म्हटलं जातं, त्यामुळे डॉक्टर चरकांना फॉलो केलं जातं जनरली. सुश्रुत संहिता आहे किंवा अष्टांग संहिता, सगळ्यामध्ये याचे रेफरन्स आपल्याला बघायला मिळतात. बरं. परंतु गर्भसंस्कार का केले पाहिजेत हा माझा दुसरा प्रश्न. गर्भसंस्कार करण्याचं बेसिक रिझन, गर्भसंस्कारमुळं त्याचा इफेक्ट 4 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. नंबर 1, गर्भवती मातेची ती प्रेग्नन्सी जर्नी टिल डिलिव्हरीपर्यंतचा प्रवास आहे हा सुखमय होतो, तो उत्साही होतो, आनंदी होतो. नंबर 2, डिलिव्हरीची प्रोसेस ही आणि सुखकारक होते. आणि डिलिव्हरीची प्रोसेस म्हटल्यानंतर जे आपल्याला भीती वाटते ते राहत नाही. नंबर 3, डिलिव्हरी नंतर जे पोस्टमॉर्टम केअर असतं, आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याला सुतिका परिचार आहे म्हटलं. अलीकडे पोस्टमॉर्टम डिप्रेशन, एन्झायटी खूप सारे आपल्याला केसेस बघायला मिळतात. हे त्यांच्या लाईफमध्ये येणार नाही. आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं, त्या बाळाच्या लाईफवरती एक जबरदस्त इम्पॅक्ट येतो. आणि 4 ठिकाणी आपल्याला त्याचे पॉवरफुल परिणाम मिळतात शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आणि म्हणून गर्भसंस्कार केले पाहिजेत. दुसरं रिझन आहे की त्या बाळाच्या बाबतीत हा पिरियड आयुष्यात परत कधीच येत नाही, तो इरिव्हर्सिबल आहे. बरोबर. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपण इकडच्या तिकडे परत किती वेळाही करू शकतो, पण त्या बाळाच्या बाबतीतला हा 9 महिन्याचा प्रवास त्या बाळासोबत परत कधीच येत नाही. आणि जो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि गोल्डन स्पॅन आहे, जे आपल्या पुढच्या चर्चेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण नक्की डिस्कस करू. म्हणून गर्भसंस्कार हे डेफिनेटली केले पाहिजे. काय होतं, आपण आता समजा विचार केला की गर्भसंस्कार केले पाहिजेत, हे आपल्याला गोष्ट लक्षात येते. तुम्ही जसं सांगितलं की महिला जेव्हा गर्भवती होते तेव्हापासून ते सुरू होतं, तेव्हापासूनच होतं का त्याच्या अगोदरपासून सुद्धा हे संस्कार सुरू होतात? ऍक्च्युली संस्कार जर आपण बाळाचा त्याची जी विचार प्रोसेस केला तर आहे ती एक्झॅक्टली कुठून सुरू होते आणि Exactly. कुठे संपते, त्याचा टाइम स्पॅन कुठून कुठून आहे? डेफिनेटली कुठपर्यंत असतो? डेफिनेटली आयुर्वेद शास्त्रामध्ये याचा रेफरन्स असा सापडतो की जेव्हा मला बाळ पाहिजे हा विचार डोक्यात आला की संस्कार चालू होतात. बरं. पर्टिक्युलर आपण बाळ आणि प्रेग्नन्सी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर, पण बाळ पाहिजे हा विचार आल्यापासून प्रेग्नन्सी राहीपर्यंत, UPT पॉझिटिव्ह येईपर्यंत, गर्भधारणा होईपर्यंतचा हे संस्कार वेगळे, त्याला गर्भपूर्व संस्कार म्हणतो आम्ही. आणि UPT पॉझिटिव्ह आल्या तर गर्भधारणा राहिले हे कळाल्यानंतर तिथपासून डिलिव्हरी होईपर्यंत ह्या प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये जे संस्कार केला जातात त्याला गर्भसंस्कार म्हटलं जातं. सो बाळ पाहिजे हा विचार आला की आयुर्वेदशास्त्रानुसार संस्कार चालू झाले. बरं. आणि तसं तर संस्कार हे लाईफ टाईम चालतात, नेव्हर एंडिंग स्टोरी, न थांबणारी गोष्ट आहे. कारण प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एक जाणीवपूर्वक कृती करावी लागते, त्याला संस्कार म्हटलं जातं. पण गर्भसंस्कार विचार केला तर गर्भधारणा झाल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत हा पूर्ण कालावधी गर्भसंस्कारासाठी अपेक्षित आहे. गर्भसंस्कार असतो. आणि जे लोक आता चान्स घ्यायला सुरुवात करतात ते गर्भपूर्व संस्कार, Yes, आणि yes. मुलाचा जन्म झाल्याच्या नंतर ते गर्भ पश्चात संस्कार आपण त्याला म्हणू शकतो थोडक्यात, पण तिथे हा. पण ते चालूच असतात ते. हा, चालू असतात. बरं. Yes. गर्भसंस्काराबद्दल आपण हे बोलतोय. आता एखादा मूल आहे जन्माला आलं, ते आता समजा आपणही आहोत, मी जन्माला आल्याच्या नंतर कसा वागतो, माझी मेंटॅलिटी काय आहे, माझा स्वभाव कसा आहे, माझ्या आवडीनिवडी काय आहेत, माझं दिसणं कसं आहे, फिजिकल अपीअरन्स ज्याला आपण म्हणतो, याचा गर्भसंस्कारामध्ये किती % रोल असतो? खूप मेजर रोल असतो. खरं तर बाळामध्ये आई वडिलांचे जीन्स येतात. बरोबर. जेनेटिक सांगते की ते जीनमध्ये काय आहे तेच बाळामध्ये दिसणार आहे. हो, म्हणूनच मी हा प्रश्न विचारला Yes. की जेनेटिक हा प्रकार तर सगळ्यांना माहिती आहे, मग Yes. गर्भसंस्कार त्याच्यात किती % रोल निभावतो? येस, पण जेनेटिकला साधारणतः 150 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे. पण जेनेटिक काय सांगतं, आई वडिलांच्या जीन्समध्ये ज्या क्वालिटीज त्याच बाळामध्ये येणार आहेत. पण शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की जीन्स क्वालिटी कॅरी करतायत,
पण त्यातली कुठली क्वालिटी एक्सप्रेस व्हायला पाहिजे हे ठरवणारे जीन्स व्यतिरिक्त काय फॅक्टर आहेत. वा. आणि ते जे सगळे फॅक्टर आहेत ते इपिजेनेटिक ह्या ब्रँचच्या अंडर त्याचा स्टडी केला जातो. खूप मोठे रिसर्च चालतं. 1940 नंतरची ही ब्रँच आहे. आणि मग ते इपिजेनेटिक सांगतं की असे काय एक्सटर्नल फॅक्टर आहेत, असे काय एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत की जे जीन्स एक्सप्रेशनमध्ये महत्त्वाचा रोल पार पडतात. आणि मग हे जीन्स एक्सप्रेशनमध्ये रोल पार पाडणारे जे फॅक्टर आहेत ना, हे सगळे गर्भसंस्कारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अच्छा. सो दॅट बाळामध्ये येणाऱ्या क्वालिटीज याच्यामुळे आपल्याला बदलता येतात किंवा आपल्याला बदलताना दिसतात आणि म्हणून त्याच्यावर आपण खूप जाणीवपूर्वक खूप छान काम करतो. येस. काही मुलं जन्मताच फार हुशार असतात. येस येस. इंटेलिजंट. येस. म्हणजे IQ ज्याला म्हणतो त्यांचा खूप चांगला असतो. काही मुलं वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. बघा ना तुम्ही, लहान मुलं जन्मल्याबरोबर काही मुलं फार रडकी असतात, काही मुलं खूप शांत असतात. आपण म्हणतो सुद्धा की हे मूल फार शांत आहे, सदैव झोपतं. काही मुलं पटकन दुसऱ्याकडे जातात, काही मुलं एकदम दुसऱ्या नवीन व्यक्ती पाहिले तरी रडायला लागतात. सो हे डिपेंड करतं त्यांचा इमोशनल क्वोशंट आणि इंटेलिजंट क्वोशंट. सो मूल हुशार होणं किंवा मूल रागीट होणं, शांत होणं हे सुद्धा गर्भसंस्कारामध्ये कंट्रोल करता येऊ शकतं. किंवा गर्भसंस्कार योग्य झाले तर या गोष्टी चांगल्या वेने पुढे येऊ शकतात. नक्की येऊ शकतात. मी त्याचं तुम्हाला शास्त्रीय वैज्ञानिक कारणासहित सांगणार. आपण आपल्या बाळाचा IQ किंवा EQ हा स्ट्रॉंग करू शकतो, तो बिल्ड करू शकतो. याचं रिझन आहे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण बाळाचा जर विचार केला तर साधारणतः पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळाचा मेंदू बनायला लागतो. सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये त्याची खूप झपाट्याने मेंदूची वाढ होते. म्हणजे आपण साधा जर विचार केला करायचं म्हटलं समजेल अशा भाषेत तर 1 ग्रॅमचं बाळ जेव्हा बाळ म्हणून आपल्याला कळतं सोनोग्राफीमधून ते डिलिव्हरी होईपर्यंत जवळपास 2,500 ग्रॅमचं होतं. म्हणजे 2,500 पटीनं त्याचं वजन वाढतं किंवा त्याची ग्रोथ होते. आणि एवढ्या पटीने ग्रोथ बाळ जन्माला आल्यानंतर उभ्या आयुष्यात कधीच होत नाही. म्हणजे मेजर ग्रोथ बाळाची गर्भाशयामध्ये आहे. अच्छा. याच्यामध्ये मेंदूचा पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर आपण IQ आणि EQ चा विचार केला तर, कारण 80% जवळपास मेंदूचा पेशींचा सर्वांगीण वाढ विकास हा गर्भाशयात होतोय. राहिलेला 20% बाळ जन्माला आल्यानंतर 6 वर्षापर्यंत बाळाच्या मेंदूच्या पेशी बनतात. 6 वर्षानंतर बाळाच्या मेंदूच्या एकही नवीन पेशी तयार होत नाही. मग आता मेंदूच्या 80% पेशी गर्भाशयात बनतायत. आणि मग आपण IQ कशाला म्हणतोय तर मेंदूमध्ये असणारे ज्या न्यूरॉन्स आहेत त्यांचे जे कनेक्शन्स आहेत, जे सिनॅप्सिस बिल्ड होतात, डेव्हलप होतात, त्या न्यूरॉनमधले जेवढे जास्त कनेक्शन्स आहेत, जेवढे स्ट्रॉंग आहेत, जे क्वालिटेटिव्ह कनेक्शन्स आहेत, ज्या व्यक्तीचे किंवा मुलाचे म्हणून आहेत त्याचा IQ खूप चांगला असतो, स्ट्रॉंग असतो. आणि मग 80% मेंदूचा वाढ विकास गर्भाशयात होतोय तर आपण अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करू शकतो की ज्याच्यामुळे न्यूरॉनचे कनेक्शन्स आहेत, सिनॅप्सिस आहेत, हे आपल्याला क्वालिटेटिव्ह करता येतील, खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड करता येतील. आणि मग हे आपल्याला गर्भसंस्कारामधून साध्य करता येतं. हे झालं मी तुम्हाला एक वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला की ते मेंदूचा वाढ विकास कसा होतोय. ह्याच्यासोबत जेनेटिक असेल किंवा इपिजेनेटिक असेल किंवा मॉडर्न सायन्स पण हे सांगतं की गर्भवती मातेचे ज्या काही केमिकल मेसेंजर्स आहेत किंवा जे काय हार्मोन्स आहेत ते बाळापर्यंत इनडायरेक्ट पोहोचतायत आणि त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम बाळावरती होतो. पार्ट आपण जर इमोशनल क्वेश्चनचा बघितला किंवा भावभावनाचा जर वाढ विकास ह्याचा बघितला तर गर्भवती माता जर एखादी स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये, त्याला खूप मेंटल चॅलेंजेस आहेत तर त्याच्यामुळे तिच्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत आहेत. आणि त्या हार्मोन जे त्याच्या बॉडीमध्ये स्ट्रेस हार्मोन म्हणजे काय म्हणतो त्याला तयार होत आहेत ते बाळापर्यंत पोहोचत आहेत. आणि ह्या स्ट्रेस हार्मोन्समुळं ह्याच्यामुळे जे हार्मोन्स आपल्या त्या गर्भवती मातेच्या शरीरावरती जसं परिणाम करतात तसं त्या बाळाच्या मेंदूवरती, त्याच्या शारीरिक वाढीवरती पण खूप इफेक्ट करतात. आणि मग अशी बाळं आपल्याला थोडीशी काय म्हणतात इमोशनल वीक असणारी, चिडचिड करणारे, वेळेवर नाही झोपणारे, कमी वजनाचे, वजन नाही वाढणारे, एकाग्रता नाही करणारे, आपण त्याला ऑटिझम म्हणतो आणि ADHD अशा आपल्याला बाळं बघायला मिळतात. आणि याचा इतिहास आत्ता पण मॉडर्न सायन्स हेच सांगतं की गर्भवती माता जेवढं स्ट्रेसमध्ये प्रेग्नन्सी कॅरी करते तेवढे ह्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो दॅट मॉडर्न सायन्सचं तर हे महत्त्वाचं आहेच. पण दुसरं गोष्ट आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की आपल्याला पाहिजे तसं बाळ मिळवतं, आयुर्वेदशास्त्र सांगतं. मग ते आपल्याला IQ ने ब्रिलियंट पाहिजे किंवा आपल्याला दिसायला असं पाहिजे तर आयुर्वेदशास्त्र सांगताना सांगतं की इच्छताम यादृशम पुत्रम तद्रूप चरितांचितव चिंतयेताम जनपदस्तदा आचार परिच्छेदव. म्हणजे आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की आपल्याला पाहिजे तसं बाळ मिळवता येतं. पण मग त्यासाठी खूप सारे आपल्याला ॲक्शन्स कृती कराव्या लागतात. काय करावं लागतात की आपल्याला जसं बाळ पाहिजे तशाच गुणांच्या लोकांमध्ये राहायला पाहिजे, तशाच क्वालिटीच्या वातावरणामध्ये वाढलं पाहिजे, तशाच लोकांचं त्या गर्भवती महिलेनी, त्या कुटुंबातल्या म्हणजे होणाऱ्या बाबांनी ते एन्व्हायरमेंट क्रिएट करायला पाहिजे, तशीच चरित्र वाचले पाहिजे, तशाच वातावरणात राहिलं पाहिजे, तसाच विचार केला पाहिजे, तशीच म्हणजे काय
आहार विहार तसंच ठेवलं पाहिजे, इव्हन त्याने कपडे पण त्याच पद्धतीने घालायला पाहिजेत, असं एवढं डिटेल सांगितलंय. बरं. आणि मग हे जर केलं तर आपल्याला बाळामध्ये त्याचे बदल दिसतात, जे आता इपिजेनेटिक्स सांगतं की एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर डिसाईड करतात जीन एक्सप्रेशन, आणि मग त्या आयुर्वेदामध्ये असं रिलेट होतं. त्यामुळे आपल्याला बाळाचा IQ बिल्ड करता येतो आणि बाळाचा आपल्याला EQ पण स्ट्रॉंग बनवता येतो. बरं. आणि गर्भसंस्कारामध्ये त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात. बरं, त्याच्यावरती येऊच आपण पुढे. येस. आता समजा काही इन्फर्टिलिटी असणारे दाम्पत्य असतात, कपल्स असतात, ज्यांना म्हणजे बाळ होणं थोडंसं अवघड होतं, की म्हणजे काही मल्टिपल रिझन्स आहेत त्याच्यामागे, की त्यांना ते कन्सिव्ह होत नाही, असे लोक असतील, किंवा जी आता गर्भसंस्कार मला पहिल्या बाळाच्या वेळी माहीत नव्हते, आता मी दुसऱ्यांदा कन्सिव्ह करतोय, आम्ही ट्राय करतोय, किंवा आता झालेलं आहे, त्यावेळेस मला गर्भसंस्कार या विषयाबद्दल माहिती मिळाली आणि आता मला ते 100% फॉलो करायचं आहे. अशा लोकांमध्ये कसं गर्भसंस्कार हे होतं? आपण इन्फर्टिलिटीसाठी पहिले घेऊ. म्हणजे असं होतं बऱ्याच वेळा की एखाद्या कुटुंबाला बाळच होत नाही, म्हणजे प्रयत्न आणि हे करतायत. प्रमाण फार वाढलेलं आहे, वाढले. खूप वाढलेलं. कारण वंध्यत्वाची किंवा इन्फर्टिलिटीची डेफिनेशन आयुर्वेदशास्त्र असेल किंवा मॉडर्न सायन्स हेच सांगतं की 1 वर्षभर कुठलेही प्रोटेक्शन न वापरता शारीरिक संबंध ठेवून पण जर गर्भधारणा होत नाही तर त्याला इन्फर्टिलिटी म्हटलंय. बरं. ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत चाललंय. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत की मला एकदा पण प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्याला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हटलं जातं. पण मला अगोदर एकदा प्रेग्नन्सी राहिली, माझं पहिलं बाळ आहे आणि दुसऱ्या वेळेस मी दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करते आणि मला बाळ मिळत नाही, तर ते पण एक वंध्यत्व आहे. मग हे कुठलंही वंध्यत्व असलं तर याला आयुर्वेदशास्त्राने खूप छान पद्धतीने सांगितलं. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की बाळ मिळवायचं आहे तर बाळ कसं मिळतं, तर डॉक्टर चरकाने सांगितलं की आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पुरुषबीज एकत्र येऊन त्याच्यातून गर्भ किंवा बाळ बनते. पण ही प्रोसेस होण्यासाठी आयुर्वेदशास्त्रात 4 घटक महत्त्वाचे सांगितलेत. त्यांनी सांगितलंय ध्रुवाम चतुर्णाम सानिध्यात गर्भाः स्यादविधीपूर्वकम ऋतुक्षेत्र अंबू बीजानाम सामग्र्यात अंकुरम यथा. म्हणजे आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की हे 4 घटक साधे, एखाद्या बी पासून नवीन झाडाचा आपल्याला जन्म पाहिजे तर 4 घटक लागतात. नंबर 1 उच्च प्रतीचं बी पाहिजे, ते कीड काही खराब येतात त्यातून आपल्याला झाड नाही मिळत. नंबर 2 ते उच्च प्रतीचं बी योग्य ऋतूत पेरलं पाहिजे. आता उन्हाळ्याचे दिवस, आता शेतकऱ्यांनी पेरणी केली तर नाही त्याला उत्पादन मिळणार. नंबर 3 ते पेरताना सुपीक जमिनीत पेरलं पाहिजे, कसदार जमिनीत, तरच चांगलं पाहिजे, जमीन देखील जमीन पण चांगली पाहिजे. आणि नंबर 4 सगळी पेरणी केले पण त्याच्यापर्यंत खत पाणी पुरवठा पौष्टिक घटक त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोचले. तर या 4 घटकांना जर आपण परफेक्शन आणले किंवा परफेक्ट आहेत तर बट नॅचरल निसर्गाच्या नियमानुसार झाडाचा जन्म होणारच आहे. आणि आयुर्वेदशास्त्राने सांगितलं की हे आपल्या शरीराला लागू आहे. आणि म्हणून बाळ पाहिजे तर 4 घटक महत्वाचे आहेत. ऋतुक्षेत्र अंबुबीज. ऋतू म्हणजे काय, त्या एखाद्या मातेचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आपण गर्भाशयाची पिशवी म्हणूया साधारणतः, ती चांगली पाहिजे, कुठलं इन्फेक्शन नको आहे, कुठला पडदा नको आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नको आहे, बाळ वाढवण्यासाठी अस्तर चांगलं बनलं पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आले की क्षेत्र. नंबर 2 ऋतू, म्हणजे प्रत्येक स्त्रीचा गर्भधारण कालावधी हा वेगवेगळा आहे. कुठल्या कालावधीत शारीरिक संबंध ठेवले बाळ होईल ठरलेले आहे. म्हणजे ज्यांची नियमित पाळी आहे त्यांचा जर पाळीचा पहिला दिवस हा पकडला तर तिथून पुढे 12वा दिवस ते 18वा दिवस हा कालावधी फर्टाईल पिरियड म्हणून ओळखला जातो. याच कालावधीमध्ये होणाऱ्या आईबाबांनी अल्टरनेट डे किंवा रोज शारीरिक संबंध ठेवले तरच बाळ मिळणार आहे. आता 12 दिवसाच्या अगोदर किंवा 18 दिवसानंतर शारीरिक संबंध ठेवतो आणि याच पिरियडमध्ये जर ते कमी पडतायत तर मग चान्सेस कमी आहेत. त्यामुळे तो ऋतू महत्वाचा आहे. हा. आणि नंतर अंबू, म्हणजे ते गर्भधारणा होणं वाढणं ह्याच्यासाठी सगळे पौष्टिक घटक मॉडर्न सायन्सनुसार मग ते विटॅमिन्स प्रोटीन्स फॅट्स मिनरल्स हे सगळं योग्य प्रमाणात पाहिजे. आयुर्वेदशास्त्रानुसार रस रक्त मांस अस्थि मज्जा शुक्र हे सप्त धातू व्यवस्थित आपण पोचले पाहिजे तर त्याची वाढ आणि विकास होणार आहे. आणि नंबर 4 बीज, आईचं स्त्रीबीज आणि बाबांचं पुरुषबीज. स्त्रीबीज आणि पुरुष उच्च प्रतीच्या क्वालिटीचे आहेत तरच हे पॉसिबल आहे. जर ते उच्च प्रतीचं नाही तर गर्भधारणा होणारच नाही. आणि म्हणून हे 4 घटक प्रॉपर करण्यासाठी आयुर्वेदशास्त्राने प्रोग्राम सांगितलाय. तो जर आपण फॉलो केला तर आपण खात्रीशीर वंध्यत्वावरती मात करू शकतो. कारण मॉडर्न सायन्स पण ऑलमोस्ट त्याच्याच अवतीभोवती काम करतं. आम्ही खूप वेळा सांगतो की बाळ नाही मिळालं तर हल्ली ट्रेंड म्हणला की डायरेक्ट IVFचा ऑप्शन चॉईस करतात. पण IVF हा ऑप्शन एक्स्ट्रीम लास्ट असायला पाहिजे. मेजर पण अगदी ते इकॉनॉमिकली कोणाला प्रत्येकाला तो पॉसिबल पण नाही. इव्हन ऍस्पेक्ट समजून घेणं हा पॉईंट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की IVF मध्ये काय केलं जातं, आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पुरुषबीज बाजूला काढलं जातं, टेस्ट ट्यूबमध्ये एकत्र केलं जातं, तिथं एक 4-5 दिवस वाढवलं जातं आणि गर्भाशयात सोडलं जातं.
म्हणजे गर्भधारणा होण्यामध्ये ज्या काही एक 5-25 स्टेप्स असतील त्याच्यामधले एकच स्टेप होते स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र करणं. बरोबर. याच्या पलीकडे सगळी प्रोसेस बॉडीमध्येच आहे. म्हणजे स्त्रीबीज पुरुषबीज उच्च प्रतीचं बनणं, त्याचं पोषण होणं, काढल्यानंतर एकत्र करून गर्भाशय सोडल्यानंतर गर्भाशयाला रुजणं, इम्प्लांटेशन होणं, त्याला चिकटणं, त्याच्यातून वाढ होणं, त्याच्यातून सगळे पोषक घटक द्रव्य पोचणं, हार्मोन सगळे इक्वल स्टेटमध्ये असणं, हे सगळे धातू व्यवस्थित साम्य अवस्थेत असणं आयुर्वेदशास्त्रानुसार, हे सगळं ते बॉडीमध्येच होणार आहे. एक ऍस्पेक्ट अचीव्ह करून कदाचित प्रेग्नन्सी आपल्याला मिळवणं खूप चॅलेंजिंग होतं. इव्हन आम्ही असं सांगतो की खरं तर आयव्हीएफचं संशोधन याच्यासाठी झालं होतं की ज्यांना फॅलोपियन ट्यूबच नाहीये जन्मता, किंवा ज्यांचे इंजुरी झाली, ऍक्सिडेंटमध्ये कट झाले किंवा डॅमेज आहे खूप, आता ते रिपेअर होऊ शकत नाही, त्या केसमध्ये आयव्हीएफचं संशोधन झाले. पण आता तो ट्रेंड बनलाय की म्हणजे नाही बाबा 6 महिने आता वाट बघण्याचे पेशन्स पण नाही आहेत, किंवा मग ते प्रेशर असतं, एक बर्डन असतं सोसायटीकडून, प्रेशर घरचं, सोसायटीचं, आणि त्याच्यामुळे तो मार्ग निवडला जातो. पण हे जर प्रॉपर नाहीये तर ते फेल होणारच आहे. आम्ही खूप वेळा सांगतो की आयव्हीएफ करायचं, आययुआय करायचं, तर तुम्ही हे 4ही घटक व्यवस्थित नॉर्मल अवस्थेत आणा, तुमचे खूप जास्त पटीने चान्सेस वाढतील की आयव्हीएफ तुमचं लगेच सक्सेस होईल. पण हे 4 घटक आजकालच्या काळामध्ये जे काही आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे ना, त्याच्यामुळे बिघडत आहेत. हे 4 घटक कसे म्हणजे नॉर्मलला आणायचे किंवा बेटर करायचे? डेफिनेटली. आता याच्यासाठी महत्वाचं आयुर्वेदशास्त्र सांगितलं, काय सांगितलंय? दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार, प्राणायाम, योगा, ध्यान, धारणा, खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी. बरं, असं नाही की हे सगळं खूप करायचं म्हणजे बर्डन आहे. हा जीवनशैलीचा पार्ट आहे. दिवसेंदिवस उत्तरोत्तर आपली जीवनशैली बदलत गेल्यामुळे त्याला आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागतं. आणि जीवनशैलीमध्ये ऍडिशन झाली, त्याला आपण कन्सिस्टन्सी फॉलो केलं तर ते बर्डन नाही वाटत, सहज आपण त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतो. आणि म्हणून आयुर्वेदशास्त्रानुसार जर आपल्याला बाळ पाहिजे हा विचार आला की लगेच हा गर्भपूर्व संस्कारामधल्या ह्या ऍक्टिव्हिटी चालू व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये शरीरशुद्धी, मनशुद्धी, कर्मशुद्धी, बीजशुद्धी असं शुद्धीचे प्रोग्राम राबवले जातात. आणि मग बाळ पाहिजे हा विचार आल्यानंतर हा प्रोग्राम चालू केल्यानंतर वंध्यत्व पण येत नाही. वंध्यत्व आल्यानंतर करणं हा एक चॉईस आहेच, तो एक ट्रीटमेंटचा पार्ट आहेच. तो येऊच नाही म्हणून जे न्यूली मॅरिड आहेत किंवा आता प्लॅन करतात, तर लगे या प्रोग्रामला घेऊनच त्यांनी प्लॅनिंग केलं तर वंध्यत्वाचे चान्सेस खूप कमी करता येतात आपल्याला. सो दॅट आयुर्वेदाने आपल्याला खात्रीशीर वंध्यत्वावरती मात करता येते. जसं आता आपण सर्कमस्टन्सेस बद्दल बोलत होतो की आजूबाजूचं वातावरणच असं निर्माण झालेलं आहे की एखादी लेडीज आहे, पहिल्या काळामध्ये महिला घरी होत्या, घरी काम करत होत्या, नो डाऊट ते सुद्धा काम फार मोठं होतं, परंतु आज त्या घरचंही काम करतात, बाहेर जाऊन काम करतात. आणि काम म्हटलं बाहेरचं, पैसा कमवणं म्हटलं की आजकालच्या काळामध्ये स्ट्रेस आला. आणि स्ट्रेसचं तर मला असं वाटतं की थोडंसं जसं आपण व्हायरल आपल्या भाषेमध्ये म्हणतो की व्हायरल फिवर वगैरे, तसा व्हायरल स्ट्रेस सुरू आहे. उगीचच काही ना काही म्हणजे आपल्याकडे स्ट्रेस हा कॉमन आणि कंपल्सरी झालेला प्रत्येकाला. तसंच ती जेव्हा एखादी महिला गर्भवती होते तेव्हा तिच्या आयुष्यातला जो स्ट्रेस आहे तो कसा इम्पॅक्ट करतो गर्भावरती? गर्भवती स्त्रीचा ताणतणाव, नैराश्य, स्ट्रेस हा बाळावरती डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही पद्धतीने खूप मोठा इफेक्ट देतो. आपण समजून घेऊयात की बॉडी कसं वर्क करते, सायन्स काय सांगतं, मग आयुर्वेदशास्त्र काय सांगतं ते पण बघूयात. बॉडी काय काम करते? एखादी गर्भवती माता स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये, तर बॉडीमध्ये आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमस आणि पिट्युटरी ग्लॅंड 2 पार्ट आहेत. हायपोथॅलेमस पिट्युटरी ग्लॅंडला ऑर्डर देते, पिट्युटरी ग्लॅंड आपले बॉडीचे मास्टर ग्लॅंड आहे ज्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करते. मग स्ट्रेस आल्यानंतर हायपोथॅलेमसला एक सिग्नल जातो की बाबा बॉडीमध्ये काहीतरी गडबड आहे, तुम्ही प्रिपेअर राहा. लगेच पिट्युटरी ग्लॅंडला ऑर्डर आहे की नाही स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, टेन्शन आहे. आणि मग ती ग्लॅंड ऑर्डर द्यायला लागते, मग ॲड्रेनल ग्लॅंडला ऑर्डर पोचते, ते कॉर्टिसॉल सिक्रेट करतात. कॉर्टिसॉल सिक्रेट का केलं जातं? आपला जो स्ट्रेस आहे तो कमी व्हावा, आपण चांगलं फील करावं म्हणून कॉर्टिसॉल सिक्रेट केलं जातं. पण आपला स्ट्रेस त्याला जुमानत नाही किंवा तेवढ्यावरती कंट्रोल होत नाही. आणि मग कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढलं की हे स्ट्रेस हार्मोन्स बाकी गोष्टीवरती खूप जबरदस्त इम्पॅक्ट करतात. ते अशा पद्धतीने करतात, त्याला HPA ॲक्सिस म्हटलं जातं. हायपोथॅलस पिट्युटरी ॲक्सिस तिथं काम करतो. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती जर एखादी गोष्ट आली किंवा एखादा माणूस धावून आला तर माणूस विचार न करता 2 पद्धतीने रिॲक्ट करतो. नंबर 1, एक तर त्या माणसाच्या विरोधात लढायला जातो, किंवा नंबर 2 तो पळून जातो. आयदर दोन्ही गोष्टी नसतो, विचार करायला वेळ नाहीये. त्या कंडिशनमध्ये बॉडी 2 पद्धतीने काय काम करते, याला फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतात. आणि एक्झॅक्टली स्ट्रेसमध्ये आपली बॉडी तेच काम करते. पण गंमत काय, आता आपण पॉडकास्ट करतोय, आपल्या अंगावरती कोण आला, समजा आपण त्याच्या विरोधात लढायला गेलो काय आणि आपण पळून गेलो काय, दोन्ही केसमध्ये मेन काम आपलं पॉडकास्ट थांबतो. आणि गर्भवती मातेच्या बाबतीत एक्झॅक्टली हेच होतं. जेव्हा ती स्ट्रेसमध्ये येते तेव्हा ते फाईट ऑर फ्लाईट मोड त्याची बॉडी काम करायला गेल्यानंतर बाळाची ग्रोथ थांबते.
बरोबर. आणि मग ते बाळाच्या शारीरिक, भावनिक, मेंदूच्या डेव्हलपमेंटवरती सगळीकडे इम्पॅक्ट करतं आणि बाळामधले आपल्याला खूप सारे कॉम्प्लिकेशन बघायला मिळतात. आणि म्हणून स्ट्रेस हा गर्भवती मातेने बिलकुल घ्यायचा नाही. ह्याच्यामुळं गतिमंद बाळाची क्षमता कमी असणं, त्याची विचार करण्याची क्षमता कमी असणं, त्याची टॅलेन्सी कमी असणं, एखाद्या गोष्टीला समजून घेणं, चिडचिडेपणा वाढणे, हायपर ॲक्टिव्ह, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बाळामध्ये बघायला मिळतात त्या आईनं जर प्रेग्नन्सी जर्नी स्ट्रेसमध्ये घालवली तर. काढल्यास. सो दॅट स्ट्रेस हा खूप डेंजर, खूप हानिकारक आहे. हा बाळाला तर हानिकारक आहे, पण त्या आईला पण हानिकारक आहे. याच्यामुळे खूप सारे हार्मोनल पण इम्बॅलन्स हे होत आहेत. आजकाल इनिव्हिटेबल झालंय हो. म्हणजे थोडंसं म्हणजे लोकं सिच्युएशनच अशा क्रिएट होत आहेत आजूबाजूला. कॉम्पिटिशन एवढं जास्त वाढलेलं आहे. लोकं एवढे जास्त पॅशनेट झालेले आहेत. काही गोष्टी मिळवण्याचा स्ट्रेस आहे. काही म्हणजे सगळ्याच गोष्टी हा कमी करण्याचे काही म्हणजे सोपे मार्ग आहेत का म्हणजे गर्भसंस्कारमध्ये सुद्धा? डेफिनेटली याच्यावरती खूप साऱ्या ट्रिक्स आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंट आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. ह्याच्यासाठी काय करू शकतो? रोज सकाळी तुम्ही सायलेंट म्युझिक घरामध्ये प्ले करा. बरं. सकाळी उठल्यानंतर तुम्ही योगा आणि प्राणायाम जे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमचे सगळे रिपोर्ट्स बघून डिसाईड केले ते तुम्ही कॅरी करा. नंतर तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणू शकता. तुम्ही खूप छान प्रार्थना म्हणू शकता. तुम्ही आउटिंगला पण गेलं पाहिजे, रिलॅक्स होण्यासाठी बाहेर पण पडला पाहिजे. तुम्ही छान शांत मंदिरामध्ये पण तुम्ही गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी स्ट्रेस येतोय असं एन्व्हायरमेंट, अशी लोक, असं सिच्युएशन आपण जाणीवपूर्वक अवॉइड केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरनेट आणि सोशल मीडियाचा एवढा प्रस्त वाढला आहे की आपण स्क्रीन टाईम खूप कमी केला पाहिजे. अननेसरी आपण स्क्रोल करतो आणि डायरेक्ट इनडायरेक्ट मग कंपॅरिझन येतं आणि मग आपले अननेसरी स्वप्न बिल्ड व्हायला लागतात. आणि हे आयुष्यभर करणारच आहे ना. आमचं म्हणणं काय, हा 9 महिन्याचा कालावधी आहे ना, हा गोल्डन पिरियड आहे तुमच्या आणि तुमच्या बाळासाठी. हा परत नाही आणता येणार. आणि म्हणून आत्ता त्याच्यावरती काम करण्यासाठी स्ट्रेस अवॉइड करण्याची ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. छान छान पुस्तकं वाचले पाहिजेत. आपल्या आवडीचे सायलेंट आपण म्युझिक ऐकू शकतो, गाणी ऐकू शकतो, कॉमेडी रील्स शो बघू शकतो, खूप सारे ट्रिक यूज करू शकतो आणि जाणीवपूर्वक करावं लागतं. कारण डॉक्टर चारकाने संस्काराची व्याख्या सांगताना त्यांनी सांगितलंय की संस्कार ही प्रत्येक टप्प्यावरती करावी लागणारी जाणीवपूर्वक कृती, आपोआप होत नाही. भूक लागण्यासाठी काहीच करावं लागत नाही, पोट भरण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करावी लागते. सो निगेटिव्ह होण्यासाठी काहीच करावं लागत नाही, मोबाईलचं चार्जिंग डाऊन होण्यासाठी काहीच करावं लागत नाही. चार्जिंग करण्यासाठी ते प्रयत्नपूर्वक जाऊन ज्या ठिकाणी करंट आहे ते जाऊन चार्जिंग लावावं लागतं. त्यामुळं गर्भसंस्कार, बाळावरचे संस्कार किंवा प्रेग्नन्सी जर्नीमध्ये चांगली फळ येण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करावी लागेल. आपोआप नाही होणार, आपोआप निगेटिव्ह होणार आहे. सो हे जाणीवपूर्वक करावं लागणार. त्यामुळं धावपळ आहे, स्ट्रेस आहे, खूप चॅलेंजेस आहेत, खूप सारं अचीव करायचं आहे, हे मान्य आहे. पण त्याच्यासोबत जाणीवपूर्वक गुणांचं वर्धन करण्यासाठी कृतीचं ॲक्शन प्लॅन बनवणं, त्याच्यावरती आपण स्टिक राहून ते फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे, जर इफेक्ट चांगला पाहिजे. नाहीतर मला कशी डिलिव्हरी झाली चालतंय, मला किती कॉम्प्लिकेशन, मला काही प्रॉब्लेम नाही, सिझेरियन झालं काय, एपिजिडिओ झाले काय, फोर्सेप डिलिव्हरी झाली काय, नॉर्मल झाले काय, बाळ गतिमंद असलं काय, नकटं असलं, मला काय फरक पडत नाही, तर ह्यांच्यासाठी गर्भसंस्कार नाहीतच. त्यांच्यासाठी प्रिनेटल जे केअर हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्ट करतात तिकडे पण सोनोग्राफी करण्याची गरज नाही. म्हणजे हा पार्ट त्यांच्याचसाठी आहे की माझी प्रेग्नन्सी जर्नी उत्साही, आनंदी पाहिजे, माझी डिलिव्हरी खूप छान व्हायला पाहिजे, माझं बाळ गुडगुडीत हसलं पाहिजे, त्यांनी त्रास स्वतःला पण नाही केला पाहिजे, मला पण नाही दिला पाहिजे, मला बाळ घ्यावंसं वाटलं पाहिजे आणि आयुष्य एन्जॉय व्हायला पाहिजे बाळामुळं. म्हणजे आयुष्यातला आनंद द्विगुणित व्हायला पाहिजे की बाळ आहे माझ्यासोबत, ना की बाळ सारखं किरकिर करायला लागलं, रडायला लागलं तर मग ते बर्डन नाही उलट आणखी, अरे काय रडतंय, मला ड्युटी करताना माझे चॅलेंजेस वेगळे आहेत. आणि हे आपल्याला गर्भसंस्कारमधून डेफिनेटली साध्य करता येतं, हे अवॉइड करून हे मिळवता येतं. पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा काय रोल असतो गर्भसंस्कारमध्ये आणि ते कसे वापरले जातात, वापरावेत? येस, आयदर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे रोज स्वतःला अशा काही गोष्टी रेग्युलर टप्प्यामध्ये सांगणं. पहिला पार्ट समजून घेत की पॉझिटिव्ह अफर्मेशन कसं काम करतात आणि मग साधारणतः काय मी ते एक्झाम्पल पण सांगेन. पॉझिटिव्ह अफर्मेशन कसं काम करतात? नंबर 1, ब्रेन प्रोग्रामिंग. ब्रेन प्रोग्रामिंग काय होतं, रोज आपण अफर्मेशन्स म्हटल्यामुळं आपला मेंदू त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि मग सबकॉन्शियस माइंडमध्ये ते प्रिंट आउट होतं, ते ड्रिल आउट होतं आणि मग सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग होतं. त्यामुळं मग आपल्याला जशा गोष्टी हव्या तशा घडायला लागतात आणि मग त्या गर्भवती मातेचा स्ट्रेस कमी होतो किंवा त्याला खूप उत्साही वाटतं, आनंदी वाटतं आणि हे बाळाच्या ग्रोथसाठी, मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी खूप आवश्यक आणि गरजेचं आहे. नंबर 2 काय, हार्मोनल इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. सातत्याने पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हटल्यामुळे हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, सेरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे आणि याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि हे बाळापर्यंत डायरेक्ट इनडायरेक्ट ट्रान्सफर होतं. त्यामुळे बाळाला सेक्युअर एन्व्हायरमेंट आवडतं, ते त्याला फील व्हायला लागतं गर्भाशयामध्ये असताना.
तेच अगेन जर ते आपण नाही केलं, निगेटिव्ह एनर्जी, स्ट्रेस हार्मोन्स आले, तर मग ते निगेटिव्ह इम्पॅक्ट देतं आणि मग त्याचे साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. नंबर 3, इमोशनल जे भावना आहेत आईच्या भावभावना ह्या बाळाला कळतात गर्भाशयामध्ये, ते बाळापर्यंत पोचतं. सो दॅट माझी आई पॉझिटिव्ह आहे, एनर्जेटिक आहे, ह्या भावना बाळापर्यंत पोचतात आणि मग त्या बाळाच्या भावनिक वाढ विकास, मानसिक विकास, इक्यू बिल्डिंग आणि इथं खूप छान पद्धतीने व्हायला लागतं आणि मग आईला पण ते खूप काय म्हणतात ते जर्नी ना मेमोरेबल व्हायला लागते, उत्साही आनंदी व्हायला लागते. नंबर 4, पॉझिटिव्ह अफर्मेशन्समध्ये रिपिटेटिव्ह अफर्मेशन, सातत्याने रोज त्याच गोष्टी आपण म्हटल्यामुळे ना त्याच्यातून एक एनर्जी क्रिएट व्हायला लागते, कॉन्फिडन्स यायला लागतो, आपल्याला तो फील गुड यायला लागतो आणि अगेन मग त्या हार्मोन्सवरती इम्पॅक्ट करतं. अगेन बाळामध्ये आयक्यू बिल्डिंगसाठी किंवा त्याच्या मेंदूच्या वेव शांत होण्यासाठी किंवा बाळाचा मानसिक भावनांचा वाढविकास होण्यासाठी ते खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. सो पॉझिटिव्ह अफर्मेशन्स हे वेगवेगळ्या पद्धतीने खूप छान पद्धतीने इम्पॅक्ट देतात. पण हे इम्पॅक्ट बाळावरती पण, त्या गर्भवती मातेवरती पण. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, एखाद्या गर्भवती मातेने रोज काही अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हटले पाहिजेत. उदाहरणार्थ, मी खूप आनंदी आहे, मी खूप उत्साही आहे, मी माझी डिलिव्हरी करण्यासाठी तयार आहे किंवा मी माझ्या बाळाला जन्माला घालण्यासाठी सक्षम आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी धैर्यवान आहे. म्हणजे हे स्वतःला पॉझिटिव्ह गोष्टी रोज सातत्याने सांगितलं पाहिजे. मी आणि माझं बाळ अत्यंत निरोगी आहे, आम्ही सुदृढ आहोत, हे पॉझिटिव्ह अफर्मेशन. पण हे अफर्मेशन प्रेग्नन्सी जर्नीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती बदलतात, वेगवेगळ्या ट्रायमेस्टरनुसार, स्वतःमध्ये आणि बाळामध्ये कुठले बदल हवेत, कशा गुणांचं बाळ पाहिजे, ह्याच्यानुसार ह्या गोष्टी प्रत्येक टप्प्यावरती बदलतात. सो दॅट पॉझिटिव्ह अफर्मेशन खूप जबरदस्त इम्पॅक्ट. 3 टप्पे सांगूयात. 3 टप्प्यातले अफर्मेशन सांगू शकतो आपण की पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये, दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये, तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये कसे बदलतं, एक वाक्य जरी सांगितलं तरी चालेल. म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये आपलं मेन हेच अपेक्षित असतं की मिसकॅरेज नाही व्हायला, कॉम्प्लिकेशन होतात, की माझी प्रेग्नन्सी सर्व्हाइव्ह करणं जास्त टेन्शन. आणि त्यावेळेस मग सांगणं गरजेचं आहे की मी आणि माझं बाळ आम्ही हेल्दी आहोत, मी आणि बाळ आम्ही खूप आनंदी आहोत, कारण तिथं मिसकॅरेज होण्याची शक्यता आपल्याला कमी करायची आहे. दुसरा काळ असतो ज्या काळामध्ये की आपल्याकडे थोड्याशा प्रथा म्हणू शकतो किंवा तशी आपली एक समज आहे की इतरांना सांगायचं नाही, 3 महिने पूर्ण होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर हे करायचं. सो ते सगळं थोडंसं मिश्र भावना असतात त्या काळामध्ये. पण तिथं एक ऍस्पेक्ट हा पण महत्वाचा आहे की ते 2 ठिकाणी सांगणं खूप गरजेचं आहे, एक फॅमिली मेंबर्स आणि एक डॉक्टरांना प्रेग्नन्सी. इतर ठिकाणी तुम्ही नाही सांगितलं तरी चालतं, त्याचे पण काय ऍस्पेक्ट आहेत. त्याचे काय ऍस्पेक्ट आहेत की याच्यामध्ये मिसकॅरेजचे खूप चान्सेस जास्त आहेत किंवा प्रेग्नन्सी डॅमेज होण्याचे चान्सेस याच कालावधीत खूप जास्त आहेत. समजा चुकून मिसकॅरेज झालं, काय कॉम्प्लिकेशन झाले आणि ते खाली करावं लागलं, तर त्या गर्भवती मातेला जर सोसायटीला माहिती गर्भवती आहे आणि ते आता खाली झाले, तर ते तिला शॉक देते, मानसिक धक्का बसतो आणि त्यातून सावरणं हे खूप चॅलेंजिंग होऊन जातं. इव्हन दो मग सेकंडरी इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस वाढायला लागतात. सो दॅट फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये नाही सांगितलं पाहिजे, शास्त्रीय आणि ते वैज्ञानिक पण आहे. पण याचा अर्थ कोणालाच सांगायचं नाही हा फार नाही, फॅमिली मेंबर्स माहित पाहिजे, कारण एन्व्हायरमेंट क्रिएट करायचे, गर्भसंस्कार करायचे, तर तुम्हाला डॉक्टर पाहिजे, युपीरियड टेस्ट आहे, काय मेडिसिन्स, फोलिक ऍसिड, ह्या बेसिक गोळे, त्या पिरियडमध्ये टॅबलेट्स ते घेणं आवश्यक आहे, सोनोग्राफी हे महत्वाच्या आहेत, त्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. पण दिंडोरा पेटवणं पण चांगलं नाही. आता सेल्फी काढून सोशल मीडियावरती टाकणं, त्याचे इम्पॅक्ट कुठेतरी येतात. युपीटीचे स्क्रीन हे टाकतात, स्टोरी ठेवतात. आपले पर्सनल लाईफ आहे ते, आपला म्हणजे पर्सनल सब्जेक्ट आहे आपलं बाळ, आणि बाळासाठी प्रेग्नन्सी जर्नीसाठी आपण नक्कीच हे काही एटिकेट्स नक्की फॉलो केले पाहिजेत. सो दॅट ते पण करणं एका बाजूने खूप गरजेचं आहे. सो सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपण कुठले अफर्मेशन म्हणणं गरजेचं आहे. दुसऱ्या महिन्यात बाळाचं मन, बुद्धी सगळं तयार बनतं, तर त्या फेजमध्ये असे आपण अफर्मेशन म्हणू शकतो की मी आणि माझं बाळ आम्ही बुद्धिवान आहोत, आम्ही धैर्यवान आहोत, आम्ही सक्षम आहोत, आम्ही हुशार आहोत, माझं बाळ खूप हुशार आहे, असं आपण त्यावेळेस ते अफर्मेशन म्हणू शकतो. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये अगेन ते डिलिव्हरीशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी असतात, मसल स्ट्रेंथनिंग असतात आणि बऱ्याच गोष्टी असतात, तर त्यावेळेस म्हणू शकतो की मी आणि माझं शरीर नॉर्मल डिलिव्हरीसाठी तयार होत आहोत. माझं शरीर ज्याच्यावरती मी बदलतं शरीर आहे त्याच्यावरती मी खूप प्रेम करते. म्हणजे कारण खूप गोष्टी बदलायला लागतात ना, मग त्याचा कुठेतरी सेटबॅक आणि ह्याचे कॉम्प्लिकेशन येतात. तर असे काय आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन खूप सारे असतात, ते आपण प्रेग्नन्सी जर्नीमध्ये डेफिनेटली म्हटले पाहिजेत. येस, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये किंवा गर्भाच्या प्रेग्नन्सीच्याच काळामध्ये म्युझिकला पण फार महत्त्व सांगितलं जातं गर्भसंस्कारामध्ये. त्याचा काय रोल असतो म्युझिकचा?
की म्युझिकचा इम्पॅक्ट खूप छान पद्धतीने बाळावरती होतात. आपण त्यात सायन्स पण समजून घ्या की 5व्या महिन्यामध्ये गर्भातलं बाळ बाहेरच्या सगळ्या गोष्टी ऐकतं. आज मॉडर्न सायन्सने विकसित झालं, तंत्रज्ञाने सगळं सांगितलंय, त्याच्या कानाच्या ऐकायच्या सगळं विकसित झाले असतात. त्या बाळाला शब्दांचा अर्थ नाही कळत, पण भावना पोचतात. जसं की आपल्यासोबत एखादा फ्रेंच माणूस बोलला आत्ता या मोमेंटला, तर आपल्याला कळणार नाही तो काय बोलतोय, पण त्याच्या भावना आपल्याला कळतात की तो कशा पद्धतीने बोलतोय, त्याला काय म्हणायचं वगैरे, ह्या भावना तसं बाळाला कळतात. आणि म्हणून आईचा आवाज, आई काही शब्द बोलते, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट मधले कुठले साऊंड क्रिएट होतात, त्या प्रत्येक गोष्टीचा बाळापर्यंत पोहोचतात आणि त्याचा इफेक्ट होतो. ते केमिकल मेसेंजर मधून जातात, त्या साऊंड मधून बाळापर्यंत पोहोचतात. मग साधारणतः प्रश्न असा असतो की कुठलं म्युझिक ऐकायला पाहिजे, काय केलं पाहिजे. तर प्रेग्नन्सी जर्नीमध्ये नंबर 1 सॉफ्ट क्लासिकल म्युझिक, विशेषतः इन्स्ट्रुमेंटल, हे रोज नियमित ऐकलं पाहिजे. उदाहरणार्थ फ्ल्यूट आहे, म्हणजे बासरी वादन आहे, पियानो आहे, संतूर आहे, आणि असे महिलांना आजकाल हे बोरिंग वाटतं सगळ्या गोष्टी. आणि अवघड पण खरं नाही बरं का. किचनमध्ये काम करतोय किंवा एखादं घरातलं छोटं काम करतोय, त्यावेळेस पण प्ले करू शकतो ना, पण ते ऐकलं पाहिजे ते म्युझिक. याच्यामुळे काय होतं की एक बाळाला सुदिंग इफेक्ट येतो, बाळाला खूप कम्फर्टेबल होतो, आईचा स्ट्रेस खूप कमी होतो, आईच्या हार्टबीट्स ह्या सॉफ्ट क्लासिकल म्युझिकमुळे स्लो डाऊन होतात, कमी होतात. नंबर 2 इंडियन क्लासिकल पण आपण ऐकायला पाहिजे. उदाहरणार्थ राग यमन आहे, राग भूपाळी आहे, हे ऐकलं पाहिजे. ह्याच्यामुळं बाळाच्या मेंदूच्या वेव्ज ह्या शांत व्हायला लागतात. त्याच्यामुळे आयक्यू बिल्डिंगमध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. नंबर 3 नॅचरल काय आवाज ऐकले पाहिजेत, म्हणजे पक्ष्यांचा चिवचिवाट आहे, पाण्याचा धबधब्याचा आवाज आहे, म्हणजे आजूबाजूला नैसर्गिक आवाज आहेत ते पण ऐकले पाहिजेत. ह्याच्यामुळं नर्वस सिस्टीम शांत होते, आणि जेवढं शांत तेवढे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात. त्या आईला आणि बाळाला दोन्ही ठिकाणी इम्पॅक्ट देतात. याच्यासोबत आणखीन काय आपण वेगवेगळे म्युझिक हे जे असं ऐकतोय, त्याच्यासोबत आणखीन एक महत्त्वाचं पाठ मला नक्की सांगायला आवडेल की काही लोकांना गाणी आवडतात, पण पॉझिटिव्ह आणि स्लो सॉंग्स आपण ऐकले पाहिजेत, हळूवार चालणारे आणि पॉझिटिव्ह एनर्जी, एक सकारात्मक ऊर्जा देतात. त्याच्यामुळे आईचा आणि बाळाचा आत्मविश्वास वाढायला लागतो. एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट झालं तर बॉडीमध्ये कन्स्ट्रक्शन खूप छान पद्धतीने होतं, आणि मग बाळाचा इमोशनल पार्ट आहे ना, तो बिल्ड होण्यामध्ये खूप छान मदत होते. आणि ओव्हरऑल आईचे हार्मोन सिस्टम जर प्रॉपर काम करायला लागले तर मग बाळाला एक असं एन्व्हायरमेंट मिळतं की त्याचा सर्वांगीण वाढ विकास व्यवस्थित व्हायला लागतो. कारण मग इथं स्ट्रेस हार्मोन काय म्हणतात ओव्हरकम करतात हॅपी हार्मोन्स. सो दॅट असे म्युझिक वेगळ्या टप्प्यावरती आपण रोज नियमितपणे ऐकलं पाहिजे. म्हणजे गर्भसंस्कार म्हटलं की मातेने तिची आणि बाळाची कशी काळजी घ्यायची हे एक आपल्या डोळ्यासमोर येतो. परंतु मला असं वाटतं ना की या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांचा रोल सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. किती महत्वाचा असतो वडिलांचा रोल? खूप महत्वाचा आहे, आम्ही खूप सांगतो. कारण लगे हात फॅमिलीचाही घेऊयात आपण. कारण गर्भसंस्कार म्हटलं की असा लोकांचा समज आहे की ते गर्भवती माता तू आणि तुझे गर्भसंस्कार बघून घे, पण तसं नाहीये. 80% मेजर पार्ट आईचा आहे, 20% ते बाबांचा फॅमिलीचा, पण तो खूप महत्वाचा आहे. मी खूप वेळा गमतीने सांगतो की खूप मोठी गाडी दारात लागली आहे, रोल्स रॉयस आहे, पण त्याची चावीच नाही आहे, त्या गाडीचा काही उपयोग नाही ना. म्हणजे गर्भसंस्कार ते गर्भवती माता करते, आणि बाबांचा आणि फॅमिलीचा सहभाग नाही तर ते फार आपल्याला आउटपुट नाही देणार. बाबांचा खूप छोटा आणि महत्त्वाचा रोल आहे. मग बाबांचा रोल गर्भसंस्कारमध्ये काय आहे? नंबर 1 बाबांचा रोल आहे होणाऱ्या आईला भावनिक आधार देणं. भावनिक आधार त्या आईला खूप गरजेचं असतं या पिरियडमध्ये, आणि त्याच्यामुळे त्या आईला आणि बाळाला दोघांना एक सेक्युअर एन्व्हायरमेंट मिळायला लागतं, त्यांना हॅपी हार्मोन सिक्रेट व्हायला मदत होते. आणि नंबर 2 याच्यासोबत बाबांचा आणखीन रोल काय आहे? त्या आईसोबत एक एन्व्हायरमेंट जे घरात आहे ना, एक शांत, संयमी, प्रसन्न, उत्साही वातावरण ठेवण्याचा रोल 100% बाबांचा आहे. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात, कारण कुटुंबामध्ये होत असतात, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट शांत ठेवणं, उत्साहित ठेवणं हा बाबांचा रोल आहे, ते त्या होणाऱ्या आईसाठी. आणि अगेन हे आईच्या आणि बाळाच्या हेल्थसाठी, सर्वांगीण वाढविकासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर 3 बाबांनी आईला कामामध्ये मदत पण केली पाहिजे, छोटी मोठे, म्हणजे स्वयंपाक आहे, जेवण घेण्यामध्ये, तर ते आईला कॉन्फिडन्स देतं की माझ्या या वेळेमध्ये माझे जोडीदार माझ्या सोबत आहेत. आणि तिचा कॉन्फिडन्स बाळासाठी खूप महत्वाचा आहे, कारण बाळाला फक्त आता आईच्या कनेक्शन मधूनच कळतं, ते डिपेंडंट 100% आईवरती आहे. आणि मग ते आईचे जे भावना आहेत, इमोशन्स आहेत, ते सगळे बाळापर्यंत पोहोचणार आहेत. म्हणून आईचा तो फील गुड हा खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर 3 बाबांनी गर्भसंवाद साधला पाहिजे. आम्हाला अशी खूप स्टोरी बघायला मिळतात की ज्यांनी गर्भसंस्कार केले नाहीत त्यांच्या बाळांना त्यांच्या बाबाला ओळखण्यासाठी 3-3 महिने लागतात. पण गर्भसंस्कारित कुटुंबांमध्ये
ते जन्मलेलं बाळ, पहिल्या दिवसाचं बाळ बाबांना ओळखतं. गर्भसंवाद हा पाठ बाबांनी आईसोबत केलाच पाहिजे. म्हणजे बाबा आई जी बाळासोबत संवाद साधते, बोलते गर्भसंवाद, ते बाबांनी पण रोज गर्भसंवाद बाळासोबत साधायचा आहे. कारण मगाशी मी म्हटलं की बाळाला सगळं साऊंड कळतात, त्या भावना त्याच्यापर्यंत पोचतात आणि त्या आवाजाला बाळ काय म्हणत त्याला म्हणजे त्या आवाजाला ते बाळ सात्म्य होतं. म्हणजे त्या बाळाला कळायला लागतं की हा पर्टिक्युलर आवाज आहे, हा ओळखीचा आवाज होतो, ओळखीचा होतो. थोडक्यात तो आवाज बाळासाठी बाबांचा ओळखीचा व्हायला लागतो. हा गर्भसंवाद साधणं खूप महत्वाचं आहे. नंबर 4, आईसोबत बाबांनी काय ऍक्टिव्हिटी करायची, जसं की ध्यान आहे, जसं की पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दोघांनी म्हणायचे. ह्याच्यासोबत आहे की प्राणायाम करू शकतो, जेव्हा पॉसिबल आहे ते मिळून योगा पण करणं गरजेचं आहे. कारण त्या आईसाठी हे सगळं बिल्ड करणं, ते एन्व्हायरमेंट क्रिएट करून देणं हा बाबांचा खूप मेजर आणि महत्वाचा रोल आहे. याच्यामुळे काय होतं की बाबांचं पण त्या बाळासोबत एक बॉन्डिंग बॉन्डिंग व्हायला लागतं आणि हे खूप महत्वाचं आहे बाळासाठी. बाळाला जेवढं सेक्युअर वाटेल, जेवढं त्याला आनंदी वाटेल, ज्याला सुदिंग एन्व्हायरमेंट मिळेल, तेवढं बाळाचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक सर्वांगीण बाजूने विकास व्हायला खूप मदत होते. आणि मग हा बाबांचा रोल जर बाबांनी व्यवस्थित पार पडला तर मग राहिलेला पाठ गर्भवती मातेने गर्भसंस्कारामध्ये केला तर त्याचे परिणाम कितीतरी जास्त पटीने वाढतात. पण बाबांचा रोल जर परफेक्ट नसेल तर गर्भवती मातेने गर्भसंस्कार करून पण फारसे परिणाम आपल्याला मिळून थोडंसं अवघड होऊन जातं. गर्भसंस्कार वर्गामध्ये सेशनमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि संपल्यानंतर जर स्ट्रेस आहे, जर टेन्शन आहे किंवा काही काळजी आहे, चिंता आहे, तर ते इफेक्ट मग काउंटर करतात. सो दॅट बाबांचा महत्वाचा रोल आहे. खूप छान. सध्या विषय काय होतो की एखादी महिला घरी आहे राईट फ्रॉम प्रेग्नन्सी, म्हणजे पहिल्या ह्याच्यापासून, वर्किंग वुमनला काय होतं 6व्या-7व्या महिन्यात सुट्टी मिळते त्यांना, किंवा 8व्या महिन्यातही कधी कधी मिळते, कुणाला डिलिव्हरीच्या काही एखाद महिना वगैरे अगोदर मिळते. सो वर्किंग वुमेनसाठी हे किती हार्ड आहे गर्भसंस्कार हे पूर्ण प्रोसेस फॉलो करणं? खरं तर वर्किंग वुमनसाठी गर्भसंस्कार हे खूप सोपं आहे, इझी आहे, खूप फंटास्टिक. गर्भसंस्कार अगेन एक आयुर्वेदिक जीवनशैली आहे, ती समजून घेऊन आत्मसात करायची. त्याला फार कुठे दिवस वाजले 5-5, 6-7 तास देणं अपेक्षित नाही. ते स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही ना. आता मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करते, IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुली, ओके, तिथं बॉस, त्यांचे ते कंपॅनियन, त्यांचे ते टीम लिडर वगैरे, आणि तिथं त्यांचा जो वर्कलोड आहे तो त्यांना मॅनेज करणं आहेच आहे. सो ती फक्त मग स्वतःपुरती मर्यादित गोष्ट राहत नाही, त्या बाकीच्या त्या लोकांचा, त्या एन्व्हायरमेंटचा त्यांच्यावरती परिणाम साहजिकपणे होत राहतो. जसं आता आपण बोललो की बाबा घरी आल्याच्या नंतर बाबांनी पोटावर हात फिरवला, छान बोलले, तर बाळाला सुद्धा ते मातेच्या थ्रूच ते करणार आहे. मग हे कंपनी कल्चरमध्ये, IT कल्चरमध्ये हे किती अवघड आहे हा प्रश्न आहे. डेफिनेटली. आता मी ते पण सांगतो की जीवनशैली आत्मसात करायचं म्हणजे त्यांना काय करता येऊ शकतं, खूप छान पद्धतीने करू शकतो. आणि मग ऍक्च्युअली खरं काय करायला पाहिजे हे पण मी पुढे नक्की सांगेन. की वर्किंग वुमन आहे तर त्यांनी जीवनशैली आत्मसात करताना छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची, आणि गर्भसंस्कारामध्ये ह्या गोष्टी येतात. नंबर 1 काय आहे, दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने, पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणू शकतो, अफर्मेशन्स म्हणायचे. उठल्यानंतर सायलेंट, आवडणारं, पॉझिटिव्ह, एनर्जेटिक म्युझिक प्ले करायचं आहे. मग इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असेल, एखादी प्रार्थना असेल, तुम्ही ज्या धर्माचे, जातीचे, जे तुम्हाला आवडते, तुम्हाला भावते, तुम्हाला इन्स्पायर करते, तुम्हाला मोटिवेट करते, तुम्हाला आल्हाददायक फील करते, असं म्युझिक घरामध्ये प्ले करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त घरातले सगळे कामं पटकन आवरून ट्रॅव्हल पण करायचे तिला. मग ट्रॅव्हलिंगचा पिरियड पण ती वापरू शकते. त्यावेळेस ती कुठले मंत्र ऐकते, एखादं म्युझिक ऐकते, एखादं सेशन ऐकते, एखादं बुक ऐकते की ते प्रेग्नन्सी जर्नीमध्ये वाचणं अपेक्षित आहे, एखादे चांगले विचार ऐकू शकते. तर या प्रवासामध्ये पण ह्या गोष्टी ती करू शकते. इव्हन तर ड्युटीवरती गेल्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की ते आपण अवॉइड करू शकतो. म्हणजे मी आणि माझं काम भलं, म्हणजे माझं काम ज्या टेबलवरती नाही आहे, ज्या लोकांसोबत डिस्कशनचा माझा पार्टच नाही, त्या डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट नाही करायचं जर ते स्ट्रेस जनरेट करत आहे किंवा त्याच्यामुळं मला बर्डन येते किंवा माझी काळजी, चिंता, मग ती जॉबवरची असेल, प्रेग्नन्सी असेल ना तर घरची असेल, की ज्याच्यामुळं ते माझी वाढणार आहे, माझा रोल नाही तिथं जायचंच नाही आहे. नंबर 3, समजा माझं काम आहे, मला वरती बर्डन आहे ना, प्रेशर ते कम्प्लीट करायचं, त्या केसमध्ये काय करू शकतो, ही आपली बॉडी सांगते प्रत्येक टप्प्यावरती की आता नाही मला स्ट्रेस यायला लागलाय, मला काळजी वाटायला लागली. त्या मोमेंटला लगेच मी डीप ब्रीथ करायला पाहिजे, मोठा सावकाश श्वास घ्यायचा, होल्ड करायचा, सोडायचा. याला काउंट पण करू शकतो. स्ट्रेस मॅनेजमेंटला ट्रिक्स आहेत की श्वास घेताना 1 2 3 4 5 होल्ड करायचा, 1 2 3 4 5 हळूवार सोडायचा, 1 2 3 4 5 4-5 वेळा केला तरी लगेच 50% इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. स्ट्रेस हार्मोनचं प्रोडक्शन थांबेल, हॅपी हार्मोन्सचं प्रोडक्शन चालू होईल, बाळापर्यंत ते कदाचित तेवढे पोहोचणार नाहीत. याच्या पलीकडे आणखीन काय करू शकतो की घरी आल्यानंतर परत गर्भसंवाद साधू शकतो, चांगली पुस्तकं वाचू शकतो,
आणि चांगलं डिस्कशन, फॅमिली टाइम देऊ शकतो, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये गोष्टी वर्कआउट करू शकतो. अगेन मग अफर्मेशन्स आहे, चांगले चांगले स्ट्रेस रिलिव्हिंग आपल्याकडे ट्रिक्स आणि टेक्निक्स आपल्याला आता युट्यूब आणि सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. कॉमेडी शो बघू Follow शकतो, केलं रील पाहिजे बघू शकतो सगळं. चांगल्या चांगल्या गोष्टींना. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्क्रीन टाइम हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्क्रोल नका करू, तुम्हाला काय पाहिजे ते सर्च करा. एवढा एक जरी महत्वाचा फरक टाकला ना वा, तर खूप 50% छान आहे. इफेक्ट बघायला मिळेल. म्हणजे आता मला जे स्ट्रेस पाहिजे ते बघा, मला scroll स्ट्रेस करत आलाय, बसू आता मला कॉमेडी सीन बघायचा, मला महाराष्ट्राची हास्य जत्रा नये. कोणाचं बघायचंय, मला समीर चौगुले, स्पेसिफिक टाईप करा, तेवढं बघा, बाजूला ठेवून चुजी द्या. व्हा. हा, नाहीतर त्या हास्य जत्राचा एक रील गेला की मग खाली कुठला तर निगेटिव्ह बघायला मिळतो आणि मग आपलं मन कंट्रोल नाही आपलं तेवढं, ते वाटतं रे काय झालं बघूयाच, आणि मग त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट होतो. हा झाला पार्ट की काय करू शकतो. ह्याच्यासाठी एक एक्सपर्ट डॉक्टर जे गर्भसंस्कार आहेत त्यांचं जर गायडन्स केलं तर आणि त्याला फाईन ट्यून करू शकतात. पण ॲज अ डॉक्टर मला एक महत्त्वाने प्रकाशाने खूप महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे. आपल्या भारतामध्ये प्रेग्नन्सी जर्नीसाठी 9 महिन्याची लिव्ह आहे. त्याला कोणही डिनाई करू शकत नाही. डेव्हलप कंट्रीमध्ये 15 कॉर्पोरेट महिने सेक्टरमध्ये देतात? हो द्यायलाच पाहिजे. नाही तिथे नाही ना आता. नाही द्यायलाच पाहिजे. आपल्याकडे काय द्यायला उलटा पार पाहिजे हा वेगळी गोष्ट आहे, पण हा, आता हा. ते देत नाहीयेत. सरकारीमध्ये समजा जे गव्हर्नमेंट सेक्टर आहे तिथं हो असेल कदाचित. डेव्हलप कंट्रीमध्ये तर 15 महिन्याची पॅरेंट लिव्ह आहे, दोघांना पण लिव्ह आहे. बरं. पॉईंट हा समजून घेऊयात की ती लिव्ह का दिली आहे. जर आपण 7, 8, 9 महिने पण काम करू शकतोय तर मग गव्हर्नमेंटने असंच केलं असतं ना, तुम्ही आम्हाला सांगा लिव्ह घेणार का नाही, तरच आम्ही ते द्यायचे का नाही ठरवू. ते लिव्ह देण्याच्या पाठीमागे पर्पज आहे, एक सायन्स आहे, गव्हर्नमेंट हे दिलंय, ह्याचं रिझन काय, हा गोल्डन स्पॅन हा प्रेग्नन्सी देण्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्या गर्भवती मातेसाठी, त्या बाळाच्या सर्वांगीण वाढविकासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे आपल्याला खूप साऱ्या बाहेरच्या कंट्रीमध्ये दोघांसाठी दिलंय. ह्याचा पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे की हा पिरियड किती महत्वाचा आहे. मी कायम सांगतो की आपल्याकडे विषय काय होतो, 9 महिन्याची लिव्ह आहे ना, मग ते गर्भवती माताचा विचार करते, नाही मी 7 महिने पण ड्युटी करू शकते, मग ते 7 महिने डिलिव्हरी नंतर बाळ खूप रडलं तर 3 महिने मला वापरता येतील. आम्ही उलट सांगतो ना, ते आत्ता वापरा, बाळ रडणारच नाही ना, आत्ता यूज करूयात ना. म्हणजे पुढं बाळाला साठी आपल्याला कंपल्सरी वेळ द्यावा लागणार आहे. तिथं ऑप्शन आहे का नाही, आत्ता ऑप्शनल आहे म्हणून आपण त्याला एक वेगळा मार्ग काढतो, तो चुकीचा आहे. आमचं असं म्हणणं आहे की या 9 महिन्यामध्ये हा गोल्डन स्पॅन हा परत कधीच येणार नाही. त्या बाळाच्या सर्वांगीण वाढविकासाठी ही प्रेग्नन्सी जर्नी उत्सव आहे, तो सेलिब्रेट व्हायला पाहिजे, तो आनंद आहे ना, तो एन्जॉय करण्याचा पार्ट आहे. आणि मग ड्युटीच्या प्रेशरमुळे तुम्हाला ते एन्जॉय नाही करता आलं तर मग देवाने जी देणगी दिली आहे तुम्हाला, बरं आयुष्यात फार किती वेळा येणार आहे, 2 वेळा. पहिल्यासारखं 10 प्रेग्नन्सी नाही करत. आणि मग ते पार्ट आपल्याला मॅनेज नाही करता आले तर मग ते थोडंसं अवघड आहे. मी म्हणतो की मला ड्युटी करावीच लागते तर इट्स ओके, आपण ह्याला खूप फाईन पद्धतीने मॅनेज करू शकतो. पण ज्या ठिकाणी पॉसिबल आम्ही सांगतो शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये तर ड्युटी करूच नका, बिलकुल नका करू. तसंही घरात सॉफ्ट कॉर्नर असतो, तुम्हाला ड्युटीवरती लिव्ह आहे ती वापरा. बरं आता सुट्टी आहे म्हणून मग उलटा प्रश्न असा होतो की जे वर्किंग नाही आहेत किंवा जे वर्किंग आहेत, ड्युटी करून खूप कंटाळा, जरा बिग बॉस बघते, सर वेब सिरीज चालू आहे, मी ट्रेलर बघितलं, खूप आवडीचं नाही ना. आत्ता संस्कार म्हणजे जाणीवपूर्वक कृती मला निवडायचं आहे की माझ्यासाठी, माझ्या प्रेग्नन्सी जर्नीसाठी, माझ्या बाळासाठी काय योग्य आहे, काय चांगलं आहे आणि मला ते फॉलो करायचं आहे. सो दॅट या कालावधीमध्ये तरी आपण विचार केला तर गर्भसंस्कारची जीवनशैली आत्मसात करून हे सगळं इम्प्लिमेंट करायला दिवसभरातले 100 मिनिट मोर दॅन सफिशियंट आहेत. ओके, आता आपण थोडी मिथ्स घेऊयात सध्या काय आहे. तर मला असं वाटतं की पहिल्या महिन्यात इतरांना सांगितलं तर ॲबॉर्शनचे चान्सेस वाढतात, ही एक अंधश्रद्धा आहे आपल्याकडे, किती खरी आहे? लोकांना सांगितल्यामुळं ॲबॉर्शन होत नाही, ओके, हे मिथच आहे. पण पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये मिसकॅरेज किंवा ॲबॉर्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते. सो दॅट ते सांगितलं आणि मिसकॅरेज झालं तर मग तो ट्रॉमा होऊ शकतो, म्हणून ते नाही सांगितलेलं कधीही बरं असतं. आणि मग प्रत्येकाच्या भावभावना, विचार करण्याची पद्धत आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. सो तो ऍस्पेक्ट आपण फॉलो करायला काही हरकत नाही. गर्भवती महिलेने ॲपल खाल्ले पाहिजेत, सफरचंद. सो मुलगा सुद्धा लाल होतो, किंवा केसर खाल्लं पाहिजे म्हणजे मुलाचा रंग गोरा होतो, याच्यात किती तथ्य? हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे, खूप पॅरेंट्स आम्हाला विचारतात. खूप जास्त. एक पार्ट मी सांगतो, आई बाबांच्या जीन्समध्ये ज्या क्वालिटीची इनबिल्ट आहेत, पिढ्यानपिढ्या आलेल्या, त्यात ती जर क्वालिटी आहे तर तीच एक्सप्रेस होणार आहे. बरं, आफ्रिकन मुलांमध्ये गोरा असण्याचा जीन्समध्ये क्वालिटीच नाही तर ते गोर नाही करता येत आपल्याला. त्यांनी दिवसाला 2 डझन ॲपल खाल्ले तरी होणार नाही होणार. पण पॉइंट हा आहे की मग ते उजळ होण्यासाठी काय करू शकतो, काय करतायत. आयुर्वेदशास्त्र पण खूप छान सांगतं, किंवा मॉडर्न सायन्समध्ये सांगते, किंवा आम्हाला खूप सारे होणाऱ्या आई बाबा असं विचारतात की ते पण कदाचित तुम्ही मला विचाराल की त्वचा उजळ आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये ग्लो दिसतोय म्हणजे मुलगा होणार का.
किंवा मुलगी होणार आहे का, डल असेल तर मुलगा होणार आहे का, असं विचारलं जातं. पण ते मिथ आहे, असं नाही. हा पण फरक कुठं पडतो आपण समजून घ्या की कलरचा हा जर पार्ट विचार केला, म्हणजे गर्भवती मातेचा पण आणि बाळाचा पण, दोन गोष्टी आपण बघूयात की गर्भवती मातेचा कलर हा वेगवेगळ्या गोष्टींवरती डिसाईड होतो. नंबर 1, हार्मोन्स बॉडीमधले होणारे बदल, म्हणजे हार्मोनचे जे बदल होतात की या पिरियडमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन खूप सिक्रेट होतं. त्यामुळे काही गर्भवती मातांच्या त्वचेचा रक्तपुरवठा खूप जास्त वाढतो, त्याच्यामुळे ते उजळ वाटतात. बरोबर. पण काही मातांच्या बाबतीत मेलानिन सिक्रेट होतं, मग ते थोडंसं डल वाटतात किंवा थोडंसं ते डाग पडल्यासारखं होतं. नंबर 2 की ह्या एका बाजूला हा पार्ट होतोय, तर दुसऱ्या बाजूला त्या गर्भवती मातेचा स्ट्रेस किती आहे, ताणतणाव, तिची झोप प्रॉपर नाहीये का, तर त्यामुळे पण डलनेस येतो. प्रॉपर झोप आहे, तिला ताणतणाव कुठला नाही, आनंदी हॅपी, तर ते आपल्याला उजळ दिसेल गर्भवती माता. नंबर 3, डाएट काय घेते, व्यवस्थित प्रोटीन्स न्यूट्रियन्स पोचतायत का, आणि तो प्रॉपर आहे, तर मग ती त्वचा थोडं तजेलदार दिसेल. न्यूट्रिशन कमी तर अगेन ते डल दिसेल. नंबर 4, स्किनचे टाईप पण असतात. एखाद्या जनरेशनमध्ये स्किन उजळ आहे, चांगले आहे किंवा ग्लोईंग आहे, तर त्याची शक्यता जास्त की तशीच असेल. बरोबर. पण स्किन त्या टाईपमध्ये नाही, तर मग कदाचित तेवढे ग्लो नाही दिसणार, ती डल असेल. पण याचा आणि बाळाच्या डेव्हलपमेंटचा किंवा बाळाच्या न्यूट्रिशनचा फार काही संबंध नाही आहेत. म्हणजे आईची त्वचा उजळ आहे तर बाळा सगळं चांगलं अशातला काय पार्ट नाही, ते बॉडीमध्ये होणारे बदल आहेत. राहिला बाळाचा प्रश्न, तर आई आणि बाबांच्या जीन्समध्ये जर क्वालिटीज असतील तर ते एक्सप्रेस करता येतात, जे इपिजेनेटिक पण सांगतात. आणि मी मगाशी सांगितलं, आयुर्वेदशास्त्राने पण सांगितले, पाहिजे तसं आपल्याला बाळ मिळवता येतं. सो त्यासाठी आपण गर्भसंस्कारामध्ये खूप छान प्रोग्राम वर्क करतो. पण त्या आहेत त्या क्वालिटीजमध्ये मी कायम सांगतो की आता लावायची चिंचुके आणि मग गर्भसंस्कार आणि आंब्याचं झाड उगवेल असं नाही होणार. म्हणजे जीन्सच नाही तर ती येणारच नाही. पण आंब्याची एक्सप्लोर करतात. आंब्याचीच कोय आहे, तर त्याच्यावरती प्रयत्न करून त्याच्या क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि आपल्याला गर्भसंस्काराने ते साध्य करता येईल. प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवती महिला जेव्हा ग्रहण असतं, तो काळ पाळतात, म्हणजे हलायचं नाही, काही शिवायचं नाही, काही भाजी कट करायची नाही, नाहीतर बाळाला खून होते. हे काय अंधश्रद्धा आहे की काय? पार्शियल अंधश्रद्धा आहे, पार्शियल सायन्स असं म्हणूयात. कारण चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण स्पेसिफिक असताना एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे चेंजेस होतात आणि मग टेम्परेचर बदलतं आणि खूप सारे बॅक्टेरिया व्हायरसचं थोडंसं पॉसिबिलिटी जास्त वाढते. नॉर्मल रुटीन सातमे असणाऱ्या वातावरणा व्यतिरिक्त ते वेगळं असतं, त्यामुळे ते काही लोकांना सूट होत नाही. त्यामुळे ते काळजी घ्यायला पाहिजे डेफिनेटली. पण याचा अर्थ मग ते कट केलं तर डाग पडतो आणि वगैरे अपंगत्व येतं, ह्याचा त्याचा काही संबंध नाही, ते मिथ आहे. येस, ते मिथ आहे. जसं तुम्ही मगाशी बोललात की पाहिजे तसं बाळ आपण गर्भसंस्कारामधून जन्माला घालू शकतो. फिजिकल अपीअरन्स बदलू शकतो. फिजिकल अपीअरन्स आपण अगेन मी तेच सांगेल की जीन्समध्ये जर त्या जनरेशनमध्ये आई वडील नट्टे आहेत, धारदार नाकावाला बाळ गर्भसंस्कारातून होऊ शकतं, किंवा आई वडिलांचा कलर आपण थोडासा उजळ नाही तर गोरगोंट मूल जन्माला घालू शकतो. करू शकतो. अगेन मी ते सांगतो की मागच्या जनरेशनमध्ये तशी क्वालिटी त्यांच्या कुठेतरी, कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये 4 भाव सांगितले ज्याच्यातून गर्भ बनतो, जम्पिंग जीन्स ज्यांना म्हणतो. मग याच्यात आयुर्वेदशास्त्राने काय सांगितलं, 6 कुठले घटक सांगितलेत, तर मातृज, पितृज, आत्मज, रसज, सात्मज. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलंय की आईकडून येणारे काही क्वालिटी आहेत, बाबांकडून येणारे काय आहेत. आयुर्वेदशास्त्र सांगते की ते आई आणि वडिलांचं स्त्रीबीज पुरुष एकत्र असताना तिसरा जीव किंवा आत्मा येतो, त्याचे काही कर्म आहेत, ह्यांचे काही कर्म आहेत. याच्या व्यतिरिक्त रसज, सातमेज आणि सत्वज असे 3 घटक सांगितले. 3 गोष्टीमध्ये आपल्याला काय बदल फार करता येत नाही असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. मग 3 गोष्टी आपल्या हातात आहेत. रसज म्हणजे आपण मॉडर्न आहार काय खातो, काय पितो वगैरे सगळ्या गोष्टींनुसार बाळामध्ये आपल्याला त्याचे बदल दिसतात, म्हणजे त्याच्यानुसार बाळ बनतं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. नंबर 2 सत्व, म्हणजे आईचं मन कसं आहे तसं बाळ बनतं. रसज, सत्वज आणि सात्मेज म्हणजे आईनं रोज वारंवार करून ज्या शरीराला पोषक गोष्टी बनलेल्या आहेत, सात्मेज झाल्या आहेत, रोज वारंवार करून करून ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून बाळ बनतं. आणि या 3 गोष्टींमध्ये आपल्या बाळामध्ये क्वालिटीज बदलायला मदत होते, जी इपिजेनेटिक पण सांगतं. पण मी अगेन तेच सांगेन की जर आपल्याला त्या क्वालिटी त्याच्यामध्ये पाहिजेत, की फॉर एक्झाम्पल आता मीच तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये आपण त्यांच्या वंशजा मधले आहेत, बरोबर. त्या कालावधीमधली जी लोक काम करायचे, शेती करायचे, मावळी म्हणून लढायचे, किती जेवण करत होते रोज, किती भाकरी खात होते, किती मेहनत होते. जर ती स्टोरी बघितली तर एका वेळेस बसले तर ते 7-7, 8-8, 10-10 भाकरी खात होते. आपण दिवसभर 3 खात नाही आज. आपण मग त्याच जीन्स घेऊन आलो ना आतापर्यंत. मग हा बदल कसा झाला, हा इपिजेनेटिक फॅक्टरमुळे झाला, एन्व्हायरमेंटमुळे हा बदल घडत गेला. आणि असे इफेक्ट आपल्याला बाळामध्ये आणता येतात. मग जे नकळत होणाऱ्या फॅक्टरचे परिणाम पण आपल्याला दिसतात.
आणि जाणीवपूर्वक आपण काय प्रयत्न केले तर त्याचे पण आपल्याला फरक बघायला मिळतात. सो त्या बाळामधल्या क्वालिटीज आपल्याला या माध्यमातून बदल Develop घडवून करता आणता येतात. येतात. येस, ओके. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी, आपल्याला जसं हवं तसं बाळ जन्माला घालता येऊ नक्की येतं, शकतं. नक्की येतं. त्याच्यासाठी हा जो काही गर्भसंस्काराची प्रोसेस आहे पूर्ण 9 महिन्यांची किंवा त्याच्या अगोदरपासून त्याच्या थोड्याशा नंतरपर्यंत ही पूर्णपणे आपण त्या पद्धतीने फॉलो केली पाहिजे. खूप सुंदर सर. याच्यामध्ये अगदी खूप महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह असा पद्धतीचा विषय होता. पिढी घडवणारा विषय होता आणि याचं जे मला असं वाटतं की याचं लोन पसरलं पाहिजे. लोकांनी याच्यामध्ये सिरियस झालं पाहिजे. कारण आपण जे करतो, जे कमावतो, जे स्वप्न बघतो, कधी-कधी आपली स्वप्न आपण मुलांमध्ये बघतो. सो हे सगळ्या गोष्टी एक पिढी घडवण्याची स्वप्न आहेत. नवा भारत, नवा देश घडवण्याची स्वप्न आहेत. आपण भारत महासत्ता होण्याच्या दिशेने आहोत किंवा Yes, स्वप्न yes. बघतो. तर त्याच्यासाठी पहिलं पाऊल मला वाटतं की हे इथून सुरुवात झाली पाहिजे आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये इतकं छान पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. येस. खूपच सुंदर पॉडकास्ट झाला सर. खूप छान. तुम्हाला कसं वाटलं सगळं हे? आज इथे येऊन हा विषय इथे चर्चा करून काय अनुभव आहे तुमचा? खूप छान वाटलं सर. मी ॲक्च्युली बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत तुम्ही म्हटल्यानंतर एक थोडंसं हां. सोपं आहे ॲज अ डॉक्टर मला मांडायला सोपं झालं. पण बरोबर. अगेन ऑडियन्सला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढ्या साध्या भाषेत, सोप्या भाषेत तुम्ही प्रश्न विचारलात ते खूप छान वाटलं भाऊला. आणि महत्त्वाचा पॉईंट तोच आहे जो तुम्ही सांगितलात की पुढची पिढी घडवण्यामध्ये आत्ता आपण जे काही करू शकतो ते केलंच पाहिजे. बरोबर. आणि हा 9 महिन्याचा गोल्डन स्पॅन आहे, हा मिस नाहीच केला पाहिजे. हं. एकदा बाळ आईच्या नाळेपासून सेपरेट झालं की त्याचं स्वतंत्र अस्तित्व झालं. त्याचं वेगळे विचार, वेगळं मन, वेगळं हृदय सगळं वेगळं चालू झालं. आता डिपेंडन्सी त्याची आपल्यावरती नाहीये. आता 100% आपल्यावरती अवलंबून आहे. म्हणून आपण 100% त्याच्यात दिलं पाहिजे त्या बाळासाठी. सो तुमच्यासोबत खूप छान डिस्कशन झालं. मला खूप आवडलं. थँक्यू सो मच तुम्ही मला इथं कॉल केल्याबद्दल. कसा वाटला धन्यवाद. स्टुडिओ वगैरे? स्टुडिओ वगैरे खूप छान आहे. ॲक्च्युली प्रशस्त आहे आणि डिस्टर्बन्स नाही कुठला. छान आहे. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच सर. तुम्ही सुद्धा सांगा मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? अगदी महत्त्वाचा विषय आहे. अशा विषयाला खूप कमी एक्सप्लोअर केलं जातं. सो आमचा प्रयत्न तोच आहे की अशा विषयसुद्धा तुमच्यापर्यंत यावा, याचं गांभीर्य कळावं, महत्त्व कळावं आणि याने काय होऊ शकतं ही गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिले महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक कराच. तुम्हाला जर काही आवडलं असेल आणि आवडलं नसेल त्या गोष्टी तुम्ही कमेंट करा. कमेंट हे तुमचं ग्राउंड आहे आणि आम्ही तुमच्या कमेंटवरूनच आमच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला इथून पुढे कुठल्या गेस्टला या मंचावरती बघायला आवडेल, कुठले विषय या मंचावरती चर्चा झाली पाहिजे असं आवडेल, ते सुद्धा सगळे विषय सांगा, गेस्ट सांगा. आपण त्या गेस्टला, त्या विषयांना या मंचावरती घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचं की असे जे महत्त्वाचे विषय असतात जेव्हा आपण ऐकतो ते स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते इतरांसोबत शेअर केले पाहिजेत. कारण शेअर केल्यानेच आजच्या काळातलं सर्वात मोठं पुण्य मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. बरेच लोक आपला पॉडकास्ट पाहतात परंतु त्यातले खूप कमी लोक सबस्क्राईब करतात. कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी प्रेरणा देतो. हे तेवढंच खरं आहे. कारण आम्ही हे जे काही करतो ते तुमच्या प्रेमासाठी आणि तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड होण्यासाठीच करतो. म्हणून तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच.